प्रोग्रामला जायचं असल्यामुळे मी सर्वांचे या ठिकाणी अतिशय थोडक्यात आभार व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर, आदरणीय राठी सर, माननीय प्रकुलगुरू महोदय यांनी अतिशय तातडीने आम्हाला वेळ दिला आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं, आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि फाउंडर मेंबर हे जर आपल्या समारोपासाठी असतील तर अशी मोठी उपलब्धी दुसरी कुठली नाहीये. तर मला असं वाटतं सरांचे मनापासून सरांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला. आदरणीय डॉक्टर काळवणे सर हे यांनी ह्या सगळ्या प्रोग्रामचे चॉकआउट केलंय. कुठले तज्ज्ञ बोलवायचे, कुठून बोलवायचे. 2-3 दिवस सर जम्मू काश्मीरला शिबिरात होते, पण त्यांचं चित्त सगळं संभाजीनगरमध्ये होतं. कुठपर्यंत आलंय, काय आलंय, सातत्याने सरांनी फॉलोअप केला. खूप चांगले कन्सेप्ट सरांनी, जो डॉक्टरांचा संवाद आहे तो सरांनी आयोजित केला. खूप चांगल्या कन्सेप्ट सरांनी मांडल्या आणि जे काही आपल्याला अकॅडमिक यश याला मिळाले तर पूर्ण त्याचं श्रेय डॉक्टर काळवणे सरांना जाते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. डॉक्टर खोडसकर सर तर आहेतच, ते सर्व आहे. त्यांनी वेळोवेळी भरपूर सूचना दिल्या आणि आपल्याला योगामध्ये पेशन्स वाढल्यामुळे सूचना ऐकायची सवय लागली. आम्हाला कुलगुरूंनी सांगितलं की जेवढं आवश्यक असेल तेवढं करा आणि जे शक्य होणार नाही ते पुढच्या वेळेस करा. कारण जर सगळे ह्यावेळेस जात आपल्याला पुढची संवाद कशासाठी घ्यायचा असं वाटेल. म्हणून ज्या गोष्टी आम्हाला शक्य झाल्या सर त्या आम्ही ह्यावेळेस केल्या. निश्चितपणे मी तुम्हाला विद्यापीठाच्या वतीने आश्वासित करतो की जर पूर्ण वेळ आपल्याला चांगला मिळाला तर कुणाचीही उणीव शिल्लक राहणार नाही याची आम्ही खात्री देतो. धन्यवाद सर, तुम्ही पण खूप सुंदर आम्हाला मदत केली. या ठिकाणी राठी सरांनी असं सांगितलं की पांडव सरांना विषय माहीत नव्हता, आम्ही त्यांच्या कानात सांगितलं. पांडव सर हे माझे जुने मित्र आहेत, आम्ही बरेचसे परिषदामध्ये सोबत काम केले. मी त्यांना विषयाने कानात सांगितला. मी त्यांच्या कानात हे सांगितलं की कसोटी नाही, T20 आहे. ते विनोद करतात म्हणून सांगितलं तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला 4-6 बघायला भेटले. त्यांना सांगितलं की सकाळी 7 पासून लोक आले आहेत आणि यांना जर तुम्हाला टिकवायचं असेल तर T20 सारखं खेळावं लागेल. तर म्हणून त्यांनी तसं केलं. तसं होणार नाही सर, आम्ही त्याची काळजी घेतली. आणि सरांनी मला सांगितलं होतं की आपण सकाळी 7ला सुरू करूया, थोडी थंडी जास्त आहे म्हणून तो आपण 7:30 प्रोग्राम 7ला सुरू केला. विद्यापीठाने कुठल्याही प्रकारचे वेळापत्रक मनाने बदलले नाही. तो विद्यापीठाचा आणि योगशास्त्राचा स्वभाव बनलाय. त्यामुळे जर तुमचा गैरसमज झाला असेल किंवा तुमच्यापर्यंत मेसेज आला नसेल तर त्याची मी हो, कारण डॉक्टर सतीश बालशंकर हे सर्टिफिकेट जनरेशन मध्ये रात्री 12 पर्यंत जागे होते. मी सगळ्या सूचना देणाऱ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशी अपेक्षा करतो की सूचना देणाऱ्यांचं रूपांतर काही दिवसात कृतीमध्ये येईल आणि आपण त्यांचं स्वागत करू. आणि सगळ्यात महत्वाचं सर, ही कॉन्फरन्स सक्सेसफुल होण्यासाठी, ही योग परिषद सक्सेसफुल होण्यासाठी योग विद्यार्थी जे आहेत सगळे डिपार्टमेंटचे, त्या सगळ्यांनी घरासारखं मनापासून काम केलं. 3 दिवस, त्या 3 दिवस आमच्या मुलींसोबत चाकू आहेत सर. त्यांना मी सांगितलं की वेगळ्या प्रकारचे फ्रूट सलाड्स आपल्याला कट करायचे म्हणून 3 दिवस घरचे चाकू सोबत ठेवा. तर तुम्ही जर सगळ्या मुलींसोबत बघितलं तर 3 दिवस चाकू आहे. अटेंडन्स पेक्षा इन्व्हॉल्वमेंट खूप महत्वाची असं मला वाटतं. म्हणून आणि सर आपण मार्केटिंग मध्ये कमी पडलो नाही सर. आपल्याकडं 173 रजिस्ट्रेशन आहेत, 5 फॉरेनचे, 88 मेल आहेत, 85 फिमेल आहेत. दुर्दैव असं आहे सर की आपण झोपलेल्या व्यक्तीला जागा करू शकतो सर, सोंग घेतलेला जागा करणं आमच्या हातात नाहीये. आमचे विद्यार्थी प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक हेडला ब्रोशर देऊन आले, प्रत्येक फॅकल्टी देऊन आले. त्यांना म्हणत जा किंवा त्यानिमित्त सगळे डिपार्टमेंट्स होते. एक दिवस गेटवर 6 ते 8 उभारून त्यांनी कॅम्पेनिंग केलंय आणि आम्ही ई ब्रोशर शक्य तेवढ्या ग्रुपवर टाकलंय. आता त्याला कसं असतं की आपण प्रत्येकाला कंपल्सरी करू शकत नाही कारण आम्ही खूप छोटे लोक आहोत. तर त्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न केलेत आणि जसं सरांनी सांगितलं की याला हा शब्द योग्य नाही, आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शेवटी योगाची जी इच्छा आहे त्यांचा योग आला या ठिकाणी. डॉक्टर रोजेकर मॅडम यांचा मी मनापासून आभारी आहे. 3 दिवस त्यांनी स्वतःचे इन्स्टिट्यूट बंद करून आमच्या समवेत ते आहेत आणि आज तर सरांनाही घेऊन आले. डॉक्टर देशमुख सर तुमचे आम्ही मनापासून आभारी आहोत. सर या ठिकाणी एक 7 दिवस फक्त आम्हाला वेळ भेटला कॉन्फरन्स आपल्याला पूर्ण तयारी करण्यासाठी. तरीही याच्यामध्ये काही लोकांनी स्वतःहून आम्हाला मदत केली सर. मी प्रकुलगुरू महोदयांना विनंती करेन की त्यापैकी एकच व्यक्ती उपस्थित आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. या ठिकाणी कामधेनू BEd कॉलेजचे घुगे सर हे उपस्थित आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं सर तुम्हाला काय लागेल सांगा, आम्ही उपलब्ध करून देऊ.
तर ते माझे विद्यार्थी पण आहेत आणि तेथे संचालक आहेत, प्राचार्य आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि कुलगुरू महोदयांनी त्यांचं सन्मान करा. वासवी सरांना विनंती. सर प्लीज लवकर. सर यांनी आपल्याला ब्रेकफास्ट, चहा हे सगळं आपल्या या कॉन्फरन्ससाठी स्पॉन्सर केले, यांचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. आपल्या सर्वांना जी तुळशीची रोपं या ठिकाणी मिळाली, तर गायत्री चेतना केंद्र माळीवाडा इथून जी मिळाली त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोयगाव यांनी देखील आम्हाला या परीक्षेसाठी मदत केली, त्यांचाही मी आभार मानतो. PS फिजिकल एज्युकेशन कॉलेज छत्रपती संभाजीनगर यांचं पण आम्हाला या ठिकाणी योगदान मिळाले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपल्याला जी योगा किट मिळाली, ज्याच्यामध्ये ॲलोवेरा साबण, पेस्ट, त्यानंतर पतंजलीचे बिस्किट्स आणि एक ऑइल डोक्याला लावण्यासाठी, तर पतंजली मेगा स्टोअर श्री वसंत आरोळे सर छत्रपती संभाजीनगर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे विद्यार्थी SBIचे रिटायर मॅनेजर रवींद्र धामणगावकर सर, त्यांनीही आम्हाला या कॉन्फरन्ससाठी मदत केली, त्यांचे पण आभार. आमचे विद्यार्थी इथे तुम्ही जे उल्लेख केला, डॉक्टर MD मेडिसिन डॉक्टर बावीसकर सर, त्यांनी देखील आम्हाला मदत केली, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. माननीय कुलगुरू महोदय यांची जी दृष्टी योगावरती, हे चांगलं व्हावं आणि त्यांनी आम्हाला बारकाईने नियोजन करायला सांगितलं की जर एखाद्या व्यक्ती असं मला वाटला की वृद्ध आहे तर त्याला 2 बिस्किट पुढे द्या, म्हणजे रात्री कधी पण भूक लागू शकते, एज जास्त, शुगर लो होऊ शकते. तर इतक्या बारकाईने त्यांनी बघितलं. आमचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते गेस्ट हाऊसला. सकाळी 5ला गरम पाणी मी सगळ्यांना टाकून दिलं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी मनापासून स्वतःचा घरचा कार्यक्रम समजून केलं, त्यामुळे मी त्या सर्वांचे आभारी आहोत. माननीय कुलगुरू सर, माननीय कुलगुरू सर, आपले रजिस्ट्रार महोदय, सानप सर आणि सर्व योग समितीचे सदस्य आणि विशेषतः या कार्यक्रमाचा आत्मा आमच्या ज्या सगळ्या टीम्स आहेत, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये डॉक्टर सतीश भालशंकर सर, स्टेज आणि छपाई सगळे बॅनर पटापट ब्रोशर छापून आमच्यापर्यंत पोहोचवले डॉक्टर आंबेकर सर, डॉक्टर पेरकर सर यांच्यासाठी पर्यंत जोरदार टाळ्या. तर अतिशय अल्प काळामध्ये सुंदर सुंदर गोष्टी त्यांनी केल्यात. आमची बैठक व्यवस्था शिक्षणशास्त्र विभागाचे डॉक्टर देवकते सर यांनी बघितली, त्यांच्यासाठी आपण आभार. आणि विशेषतः तुम्हाला जो चांगला नाश्ता, चांगलं जेवण मिळाले त्याबद्दल डॉक्टर कुणाल दत्ता सर, डॉक्टर राम कराणी सर यांचं हे व्यवस्थापन आहे. डॉक्टर ओमप्रकाश वाघ सर आमचे योगशास्त्राचे, त्यांनी पूर्ण स्वच्छता अभियान राबवले, त्यांचे आभार. आपत्कालीन मध्ये प्राचार्य सुरोजी सर यांनी हे बघितलंय, त्यांचे पण मनापासून आभार. कावेरी लाड मॅडम, डॉक्टर समता लोखंडे मॅडम, डॉक्टर काटकर सर, बाळासाहेब जाधव आणि विशेषतः सर तुम्ही खंत व्यक्ती जे केली की बरं झालं 2 दिवस स्वीट दिलं नाही, पण आज आम्ही स्वीट देणार आहोत कारण आम्हाला रेल्वे स्टेशनचे मधुर मिलन प्रसन्न झाले. आज तुम्ही आराम करू शकता, तर आज आम्ही तुम्हाला स्वीट देणार आहोत सर. तर साहेबांनी भोजनाचा आस्वाद घेऊन जावा. आणि हा सगळा कार्यक्रम सानप सरांनी सांगितलं की तुम्ही स्टीलचे डबे सोबत घेऊन यायचे. माझ्या मिसेसने ते सगळं प्रोव्हाइड केलं, त्यांच्याही मनापासून आभार. आपण कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करणार आहोत, नंतर सर्वांसोबत एक फोटो घेणार आहोत. तर आपल्याला राष्ट्रगीत एक पॅलेस्टाईनची स्टुडंट्स आहे छोटी, उसको लेके आओ सर. तर ती आपल्या सर्वांसमोर आपलं भारतीय राष्ट्रगीत या ठिकाणी म्हणणार आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी उभं राहावं. तसेच आमची निवास व्यवस्थेमध्ये केमिकल टेक्नॉलॉजीचे राठोड सर यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. जन गण मन अधिनायक
जय हे भारत का भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि गंगा तपस्विना में जागे तपस्विना शिष्य मागे दाहे दभयदाता जनगण मन नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे जय भारत माता की जय वंदे मातरम। सर्वांना विनंती, एक फोटो घेण्यासाठी सर्वांनी ताबडतोब मूर्ती आहे. मागचे पण सर्व विद्यार्थी एज्युकेशनचे ताबडतोब मूर्ती आहे. दांडगे म्हणा.